आज की नाही वांग्याचं भरीत करायचं ठरवलं. त्यासाठी वांगं स्वच्छ धुवून पुसून घेतलं आणि त्याला तेल लावून उभ्या चिरा पाडून घेतल्या आणि गॅसवर भाजायला ठेवलं. त्याच्या बाजूलाच एक टोमॅटो ठेवला. चिरा पाडल्यामुळे काय होतं, वांगं आतपर्यंत चांगलं भाजलं जातं. आणि ते भाजेपर्यंत की नाही बाकीची तयारी करून घेतली. लसूण बारीक चिरून घेतला, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं तयार करून ठेवलं चिरून. आणि वांगं जसं भाजून झालं तसं एका ताटलीत घेऊन त्याला छानपैकी त्याच्या वरच्या साली काढून घेतल्या. गरम असतानाच साली काढल्या. सुरीने ते बारीक करून हाताने चांगलं मॅश करून घेतलं. टोमॅटो पण तसंच केलं. तोपर्यंत एका टोपात तेल तापत ठेवलं. तेल चांगलं तापल्यावर त्याला जिरं राईची फोडणी दिली. लसूण टाकला, कांदा, हिरवी मिरची बारीक चिरलेली हे टाकून झाल्यावरती त्याच्यामध्ये हे वांगं टाकलं आणि त्याच्यात थोडासा मसाला टाकला. मसाला कमी टाकला कारण हिरव्या मिरच्या तिखट होत्या. आणि ते चांगलं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला, तो शेंगदाण्याचा कूट आणि चवीला मीठ आणि एक जीव करून चांगलं घेतलं परतून आणि वरून कोथिंबीर. या अशा थंड वातावरणामध्ये ही अशी गरमागरम भाकरी आणि त्याच्याबरोबर हे झणझणीत असं वांग्याचं भरीत, खरंच बेत अगदी अप्रतिम झाला होता आणि चवीलाही भारी झालं होतं.